खरोखर आपण म्हणतो देव नाही आहे, पण मी मान्य करतो, मी जरी डॉक्टर आहे, मी जरी मॉडर्न आहे, पण मी प्रत्यक्षात पाहिलं देव. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी डॉक्टर सुनील कुमार कुलथे, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी 108. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अमित देवकर ब्लॉग्स. आणि आज आपण श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामस्थळी अहिल्यानगर येथे आलो आहोत. वारकरी संप्रदायाची ही अखंड परंपरा, लाखो भक्तांची गर्दी आणि भक्तीचा महासागर. पण या सर्वांमध्ये भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणारी एक महत्त्वाची टीम दिवस रात्र सेवेत कार्यरत असते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर सुनील कुमार कुलथे, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, 108 रुग्णवाहिका सेवा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. चला त्यांच्याकडून जाणून घेऊया या सेवेविषयी काही महत्त्वाची माहिती. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी डॉक्टर सुनील कुमार कुलथे, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी 108. महाराष्ट्र शासन व भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने 26 जानेवारी 2014ला ही आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ही महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. आतापर्यंत साधारण 12 वर्ष या संकल्पनेला पूर्ण झालेत. साधारण 1.5 करोडपेक्षा जास्त रुग्णसेवा पण देण्यात आलेली आहे. त्यात मग अटॅकचे पेशंट असो, गंभीर स्वरूपाचे आजार असो, पाण्यात पडलेला असो, जळालेला असो, तुम्हाला प्रसूती वेदना असणाऱ्या त्या स्त्रिया ते पेशंट असो, किंवा चक्कर येऊन पडणे, जळालेले पेशंट असेल, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे जे आजार आहेत, हे सगळे स्वरूपाचे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ह्या पेशंट मला अर्जंटली एखादं हॉस्पिटल न्यायचं आहे, तेव्हा आम्ही ही सेवा देण्यात आलेली आहे. आपली ही सेवा कोणत्या ट्रस्टच्या मार्फत असते? हा, भारत विकास ग्रुप ही जी संस्था आहे, या संस्थेने ह्या साधारण 1000 पर्यंतच्या रुग्णवाहिका आहे या महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या संपूर्णपणे ज्या सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि काही हायवेज, मेन जे हायवे, त्या ठिकाणी सेवा आपण देण्यात येत आहे. आणि गोल्डन आवर म्हणजे इमिजिएट तुम्ही 108ला जर फोन केला तर साधारण एक 10 ते 20 मिनिटात आपण त्या ज्या ठिकाणी इन्सिडेंट झालेला असेल, अपघात असेल, किंवा तो कंपनीमध्ये अपघात असो, घरी झालेला अपघात असो, किंवा रस्त्यावर झालेला अपघात असो, आम्ही साधारण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो. वारीमधला एखादा असा अनुभव सांगा की त्यावेळेस तुम्ही घाबरले किंवा मला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला, असा काही इन्सिडेंट? हा, तसे भरपूर आहेत. आता आम्ही ही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी ही त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ही आपण पूर्णपणे करतो आहोत. तर याच्यामध्ये ही जी ॲम्ब्युलन्स आहे ही पूर्णपणे ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट आहे. मग याच्यामध्ये डिफिब्रिलेटर आहे, व्हेंटिलेटर आहे, व्हॉल्युमीटर पंप आहे, सिरीज पंप आहे, आणि जीवनावश्यक लागणारे औषधं आणि जीवनावश्यक लागणारे उपकरणं यात दिलेली आहेत. तर आम्ही जेव्हा त्र्यंबकेश्वरहून निघालो तर एक पेगलवाडू म्हणून फाटा आहे, त्या ठिकाणी एक 20 ते 22 वर्षाच्या मुलाने 3 स्त्रियांना उडवून दिलं. त्या रस्त्यात पडल्या, दोघांना मणक्याला जोरात मार लागला
आम्ही विदिन 1 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचलो. त्या तिघांना आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं. तिघांना ट्रीटमेंट देण्यात आली. त्यांना स्प्रे वापरला, त्यांना इंजेक्शन दिले आणि त्यांना प्रॉपर पोझिशन देऊन आम्ही जवळच त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी ॲडमिट केलं आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. असा दुसरा प्रसंग होता की मैरवणीला आमचं जेव्हा दुपारचं थांबण्याची वेळ आली, त्या ठिकाणी एक म्हातारी आजी होती. तिचे साधारण 70 वय होतं. तिचा BP फक्त 80/40 होता. हिचे कोलॅप्स म्हणजे अक्षरशः तिचं अशी कंडिशन होतं की मला हार्टबीट लागत नव्हते. मग आम्ही CPR दिला, तिला ऑक्सिजन दिलं आणि तिला प्रॉपरली स्टेबल केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये तिला सलाईन लावण्यात आली आणि जवळच एक नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलं आणि ती आता वारीमध्ये आहे. ती आता तिचं म्हणणं आहे की मला पूर्णपणे वारी करायची आहे. असे खूप प्रसंग आहेत. काही श्रीरामपूरला आम्ही पेशंट सोडले, काही लोणीला पेशंट सोडले, काही राहत्याला पेशंट सोडले, राहुरीला पेशंट सोडले. अशा प्रकारे खूप इमर्जन्सी येतात. ते तुमच्यासोबत ॲम्ब्युलन्स किती? आमच्यासोबत ही त्र्यंबक ते पंढरपूरपर्यंत एकच ॲम्ब्युलन्स आहे. पण तशा आमचे आपण ज्या ट्रॅकने जातोय तशा आजूबाजूला ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या ॲम्ब्युलन्स आम्हाला पूर्ण मदत करतात. त्या स्टँड बाय ठेवण्यात आलेल्या आहेत. ते समजा श्रीरामपूर आहे, राहुरी आहे, लोणी आहे, केतननगर आहे, तर असे या प्रकारचे ते ॲम्ब्युलन्स आम्हाला सहकार्य करतात. सर, वारकऱ्यांची सेवा करून तुम्हाला कसं वाटतं? अरे खूप छान. कसं आहे, एवढं ते वारी करता, एवढे ते लोक कष्ट करतात आणि त्यांची ती वारी पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे आम्ही तो पण एक प्रयत्न करतो की त्यांना ॲडमिट तर करतोच आणि जर त्यांनी जर म्हटलं की मी पूर्णपणे बरं झालंय, मला वारीत यायचंय, आम्ही त्याला घेतो आणि परत वारीत आणतो. त्याला सोडत नाही, असं पण करतो. हां, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी वारीत यायला पाहिजे. नाही, आता वारीमध्ये कसं आहे माहिती का, हा एक सेवाभाव आहे. बरोबर आहे. सगळे आपल्या परमात्म्याचं नामस्मरण करतात, भक्ती आहे, ज्ञान आहे, याचं पूर्वापारपासून आपलं चालू आहे. तर तरुण पिढी आता ह्या व्यसनाधीन होत चाललेली आहे. त्यापेक्षा त्याने ह्या मार्गात जर आलं तर ह्या मार्गामध्ये तुम्हाला भक्ती पण करायला मिळेल, ज्ञान पण मिळेल, नामस्मरण तुमचं चांगल्यापैकी होईल आणि तुमचं जी आपली संस्कृती आपण टिकून ठेवलेली आहे ते या संस्कृतीचं जतन पण होईल आणि आपली हेल्थ पण चांगली राहील. हे की नाही? याच्याकरता तरुण पिढीने याच्यात यायला हरकत नाही. कारण अभंगाचा जरा नीट आपण पूर्ण अभ्यास केला, त्याचं प्रमाण जर बघितले तर खूप छान छान माहिती दिली आहे. आता मी एक प्रसंग तुम्हाला सांगतो. असा प्रसंग सांगतो की खरोखर आपण म्हणतो देव नाही आहे, पण मी मान्य करतो, मी जरी डॉक्टर आहे, मी जरी मॉडर्न आहे, पण मी प्रत्यक्षात पाहिला देव. त्याचा अनुभव असा आहे की नाशिकवरून साधारण एक 10 ते 12 हजार नाशिकवरून जात होते. नाशिकहून जात असताना सगळे नामस्मरण करत होते, देवाचं नामस्मरण करत होते. जात असताना आमचं नाशिकला मेन रोड आहे, त्या मेन रोडवर पूर्णपणे आमची जी वारी आहे ती प्रॉपर जात होती. सगळे नामस्मरण करायचे, जयघोष चालू होता मस्तपैकी, निवृत्तीनाथ महाराजची जय, सगळं चालू होतं. साधारण तिथून गेल्यानंतर 10 मिनिटांनी एक 300 वर्षापूर्वीचा वाडा पडला. तो वाडा असा पडला की ते जर वारीमध्ये जर तो पडला असता तर 30 ते 40 लोक जागेवर डेथ झाले असते. म्हणजे हा माझा मला जिवंत हा अनुभव आलेला आहे हा. आणि तो वाडा पडताना कोणालाही काही लागलं नाही. आणि विचार करा, 300 वर्षापूर्वीचे 1-1 फूट असले सागवान लाकूड 4थ्या मजल्यावरून पडतायत. तेव्हाच्या विटा पडल्यात. कारण जेव्हा आम्ही तिथे जेव्हा न्यूज ऐकली आम्ही, तर न्यूज ऐकल्यानंतर ती स्वतः एक स्त्री आम्हाला सांगत होती की सर 10 मिनिटांनी फक्त इथून वारी गेली म्हणे. जर वारीवर पडला असतं ना तर मोठ्या कॅज्युअलिटीज झाल्या असत्या आणि खूप लोकांना इंजुर्ड झाले असते. म्हणजे काहीतरी म्हणजे आपण म्हणतो पण देवाचं सत्व आहे. म्हणून माझं कळकळीची विनंती सगळ्या मुलांना आहे, तरुण पिढीला, की त्यांनी एकदा तरी वारी करावी. पंढरपूरला जर तुम्ही म्हणजे पंढरपूरला गेला तर विठ्ठलाला काय मागणार आहे तुम्ही? विठ्ठलला एकच मागणी आहे की शेतकरी सुखी तर आपण सगळे सुखी. कारण यावर्षी नाही म्हटलं तरी उशिरा पाऊस झालाय. खूप 1 महिना. त्याच्यामुळे कसं आहे, शेत खालियान जो म्हणतो आपण ते असं लहराला झालं पाहिजे, चांगलं पीक आले पाहिजेत. त्यामुळे असं आहे ना, आपण म्हणतो जय जवान जय किसान, तसा प्रकारे आज सगळं शेतकऱ्यांवर आहे. शेतकरी चांगल्या प्रकारे पिकवता येईल तर आपल्या सगळ्यांना व्यवस्थित मिळेल आणि चांगलं आपलं आरोग्य चांगलं राहील. तर देवाकडे तेच म्हणतो मी की आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहो, हीच पांडुरंगाकडे मागणी आहे. अजून काही अनुभव आता काय, आम्ही माझ्याकडे माझ्या गाडीमध्ये जो पण रुग्ण येतो, पेशंट येतो, ती विठ्ठल रुक्मिणी आहे. त्यांची आम्हाला सेवा करायला मिळते, हेच महत्वाचं आहे. आज त्यांचे
पाय आमच्या गाडीला लागतात आणि आमची त्यांची सेवा करतो. तुमच्या सोबत किती डॉक्टर आहेत? हा, माझ्यासोबत माझे मित्र रतन सोनवणे हे वाहन चालक आहेत आणि माझे मित्र गणेश चिरके हे पण त्यांच्यावर असिस्टंट म्हणून काम करतात. आम्ही तिघं मिळून एकदम भावाच्या नात्यासारखं आम्ही काम करतो. आणि रस्त्यात जरी पडलेलं असेल तर मी पाय पकडेल, हा हात पकडेल. आम्हाला कॉल आला तर आम्ही हा विचार करत नाही की याचे नातेवाईक कोण आहे आणि हा कोण आहे. बस आमचा विचार एकच आहे की आमच्या गाडीमध्ये जो पण पेशंट जातो ना, ती माझी आई आहे, ते माझे वडील आहेत आणि ते माझे भाऊ आहेत, ती माझी बहीण आहे. पहिले त्याला सुखरूपपणे ऍडमिट करणे, नंतर त्याला विचारणे की बाबा तू कुठला आहे, म्हणजे घरच्यांना आम्ही कॉल करतो. आता ते झालं. एक स्त्री होती, तिला डॉग बाईट झाला होता, कुत्रा चावला होता, खूप मोठा त्याला जखम झाली होती, अक्षरशः रक्त वाहत होतं. हो, आता येत नाही. मग तिला पण आम्ही घेतलं, ती जखम ती स्वच्छ केली आणि जवळ आम्ही नगरचं हे होतं राहुरी वाटतं, राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयाला तिला घेऊन गेलो, तिला लस दिली. आणि मग तो प्रश्न असा होता की आता हिला वारी करता येणार नाही, कारण हिला पुढचे डोसेस घेता येईल आणि परत पाऊस सुरू झाला तर क्रिटिकल होऊ शकतं. कारण की गंमत अशी की तो कुत्रा कसा आहे हे माहिती नाही, कारण त्याला वेगळ्या प्रकारच्या इंजेक्शन्स असतात. म्हणजे तो अजून तिला तो जास्त हे एक्सप्लोर नको व्हायला, की तिची तब्येत खराब व्हायला नको. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही एक काम करा, आता वारी तुम्ही काही करू नका, तुम्ही घरी जा आणि पुढचे 2-3 जे इंजेक्शन्स जे प्रॉपर जे लागतात ते तुम्ही तिकडे घ्या, वेळेवर घ्या आणि त्यांचा जीव वाचला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव गणेश नवनाथ चिरके. मी या 108 रुग्णवाहिकेचा इमर्जन्सी असिस्टंट आणि पायलट म्हणून पण काम करतो. आणि पांडुरंगाकडे असेच एक मागणं की ह्या वारकऱ्यांची सेवा अनंत काळापर्यंत माझ्याकडून करून घेत राहू, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. मी रतन बबन सोनवणे, सिन्नर. मी 108 वर वाहन चालक म्हणून काम करतो. काय वारीतला अनुभव सांगाल? वारीतला अनुभव म्हणजे वारीमध्ये आम्ही आलो म्हणजे वेगळाच आनंद आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. पेशंटची सेवा करणं याच्या आधी पण करत होतो, पण हा आनंद काहीतरी वेगळाच आहे. ज्यावेळेस काही इन्सिडेंट होतो त्यावेळेस डॉक्टर पाठीमागे त्यांचा रोल करत असतात, पण पुढे आम्हाला इकडचं जास्त आयडिया नसल्यामुळं आमच्या पुढे तो प्रश्न असतो, नेमकं कुठं हॉस्पिटल असेल, कुठं न्यावं लागेल, काय करावं लागेल, हे सगळं शोधण्याचं काम आम्ही करतो आणि योग्य त्या जवळच्या हॉस्पिटलला पेशंटला ॲडमिट करतो. असं आपत्कालीन स्थितीला तुम्ही तुमचा प्रेशर कसा हँडल करतात? कारण खूप अवघड आहे ते. प्रेशर म्हणजे आम्हाला असं पेशंट आहे आपलं कोणीतरी आहे असंच वाटतं, जवळचं कोणीतरी, त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलला नेऊन सोडतो. कारण एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये गाडी, छोटी गाडी नाही ती मोठी गाडी, एवढं म्हणजे जाणं खूप कठीण आहे. तर त्याच्यातून मार्ग परमेश्वर देतो आम्हाला, विठ्ठलच सगळी बुद्धी देतो आणि आमच्याकडून करून घेतो. खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सर्वप्रथम डॉक्टर सर, आपल्या व्यस्त वेळातून आम्हाला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले. अशा मोठ्या धार्मिक सोहळ्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणे ही खरोखरच मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, डॉक्टरांनी दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासन आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्रात 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपर्यंत या सेवेच्या माध्यमातून 1.5 कोटींपेक्षा अधिक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. ही सेवा फक्त अपघातापुरती मर्यादित नाही, तर हृदयविकाराचा झटका, गंभीर स्वरूपाचे आजार, पाण्यात बुडालेल्या व्यक्ती, भाजलेल्या रुग्णांना मदत, प्रसूती वेदना, अचानक चक्कर येऊन पडणे आणि इतर अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये 108 सेवा तातडीने मदतीसाठी पोहोचते. विशेष म्हणजे भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सुमारे 1000 रुग्णवाहिका कार्यरत असून नागरिकांना 24 तास आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. पालखी सोहळ्यासारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, चालक, EMT आणि संपूर्ण टीम सतत सज्ज असते. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचतात आणि भाविकांचा प्रवास सुरक्षित होतो. खरंच ही सेवा म्हणजे मानवतेची खरी पूजा आहे. डॉक्टर सुनील कुमार कुलते,
आणि 108 आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संपूर्ण टीमचे त्यांच्या निस्वार्थ कार्यासाठी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. अशा सेवाभावी व्यक्तींमुळेच लाखो वारकरी निश्चिंतपणे वारी पूर्ण करू शकतात. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अमित देवकर ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज.